नमस्कार मित्रांनो, मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत चक्रवाढ व्याज. कालच्या भागामध्ये आपण बघितलं सिंपल इंटरेस्ट, ज्यालाच की आपण सरळ व्याज म्हणतो, आणि त्यानंतर मी सांगितलं होतं की लगेच आपण चक्रवाढ व्याज पण बघणार आहोत. यातच चक्रवाढ व्याज कसं काढायचं, सोबतच चक्रवाढ व्याज ट्रिकने कसं काढायचं, फॉर्म्युल्याने कसं काढायचं, आणि चक्रवाढ व्याज जेव्हा ट्रिकने काढतो तेव्हा सिंपल इंटरेस्ट सुद्धा म्हणजे सरळ व्याज सुद्धा निघतं. हे कसं आहे सगळं मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे. सगळ्या सरळ सेवा भरतीला, सगळ्या स्पर्धा परीक्षेला खूप जास्त काय आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. आता चक्रवाढ व्याजला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? सिंपल इंटरेस्ट, सॉरी, कंपाऊंड इंटरेस्ट. यालाच काय म्हणतात? कंपाऊंड इंटरेस्ट. याला शॉर्ट मध्ये CI असं सुद्धा म्हणतात. क्लिअर आहे? आता CI चा फॉर्म्युला काय दिलेला आहे? रास इक्वल्स टू, हा CI चा नाहीये, हा कशाचा फॉर्म्युला आहे? रासचा फॉर्म्युला आहे. पण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं रास म्हणजे काय. तर रास म्हणजे जी व्याजासहित रक्कम आपण देतो त्याला रास म्हणतात. व्याजासहित दिलेली रक्कम. रास काय आहे? रास आहे व्याजासहित दिलेली रक्कम. रास काय आहे? व्याजासहित दिलेली रक्कम. म्हणजे आपली मुद्दल, म्हणजे यालाच काय म्हणतो आपण? मुद्दल प्लस व्याज. मुद्दल प्लस व्याज म्हणजेच काय होत आहे आपलं? रास होत आहे. बरोबर आहे? मग आता मला सांगा, आपण जर व्याज देत आहे, मुद्दल देत आहे, म्हणजे आपल्याला रास मिळत आहे. मग रास मधून जर आपण मुद्दल मायनस केली, रास मधून म्हणजे व्याज जर तुम्हाला काढायचं असेल, व्याज काढायचं असेल, तर काय काढावं लागेल? रास मायनस मुद्दल. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्याला काय मिळणार? पूर्ण व्याज मिळणार. मग आता हा जो फॉर्म्युला आहे, पी म्हणजे काय आहे रे? पी इथे आहे प्रिन्सिपल अमाऊंट. प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे याला काय म्हणतो आपण? मुद्दल. काय म्हणतो आपण? मुद्दल. ठीक आहे. इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100. आर म्हणजे काय? रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय? व्याजाचा दर. म्हणजे यालाच काय म्हणतो आपण? व्याजाचा व्याजाचा दर. इथे काय? ब्रॅकेटचा पॉवर आहे टी. टी म्हणजे काय? टाइम. टी म्हणजे काय? टाइम, कालावधी किंवा मुदत म्हणू शकता तुम्ही त्याला. मुदत किंवा तुम्ही त्याला कालावधी पण म्हणू शकता. सगळ्यांना फॉर्म्युला समजला असेल असं गृहीत धरते. इथे तुम्हाला डायरेक्ट व्याजाचा फॉर्म्युला नाही सांगितलाय, मी रासचा फॉर्म्युला सांगितलाय. रास म्हणजे काय? तर जी व्याजासहित रक्कम देतो आपण त्याला काय म्हणायचं? रास म्हणायचं. बरोबर आहे? मुद्दल प्लस व्याजालाच काय म्हणतो आपण? रास म्हणतो. मग जर तुम्हाला व्याज काढायचं असेल तर रास मधून मुद्दल मायनस करायची, तुम्हाला काय मिळणार? व्याज मिळणार. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? कंपाऊंड इंटरेस्ट जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, जो रासचा फॉर्म्युला आहे, अमाऊंटचा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे? मग त्यासाठी फॉर्म्युला कुठला यूज केला मी? पी म्हणजे काय? प्रिन्सिपल अमाऊंट, ज्यालाच आपण म्हणतो मुद्दल. म्हणजे जी मी व्याजाने घेतलेली रक्कम आहे, मी कुणाला तरी व्याजाने दिलेली रक्कम आहे, त्याला काय म्हणणार आपण? पी. बरोबर आहे? 1 प्लस आर अपॉन 100. आर म्हणजे काय? रेट ऑफ इंटरेस्ट, ज्याला की म्हणतो आपण व्याज दर. ज्याला काय म्हणतो आपण? व्याज दर. क्लिअर आहे? देन काय आहे? ब्रॅकेटचा पॉवर काय? टी आहे. बरोबर आहे ना? टी म्हणजे काय? तर टाइम. टी म्हणजे काय? टाइम, मुदत, कालावधी, काही पण. सगळ्यांना फॉर्म्युला लक्षात आला असेल. छान पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे. वळूया आपल्या आजच्या पहिल्या प्रॉब्लेमकडे. क्लिअर आहे सगळ्यांना? चला. आता पहा, हे प्रॉब्लेम जे आहे मी तुम्हाला दोन पद्धतीने सांगणार आहे. एक फॉर्म्युल्याने, 10,000 रुपये मुद्दलाचे दशादशी 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? आता फॉर्म्युला काय आहे माझ्याकडे? बघा. रास इक्वल्स टू पी ऑफ 1 प्लस आर अपॉन 100 पॉवर टी. माझ्याकडे पी काय आहे? 10,000. बरोबर आहे? 1 प्लस आर काय आहे? 8% दराने. 8% दराने.
बरोबर आहे ना? लक्ष द्या मग. पॉवर काय आहे? 2. का बरं 2 घेतलं बघा? 2 वर्षाचे म्हटलेलं आहे ना, म्हणजे कालावधी किती दिलेला आहे आपल्याला? 2 वर्ष दिलेला आहे म्हणून मी काय घेतलं? 2 वर्षाचं घेतलं. क्लिअर आहे? आता याला सॉल्व्ह कसं करायचं बघा. 1, 2, 3, 4 हे झाले 10,000. आता याला सॉल्व्ह कसं करायचं असतं? 100 एके 100. 100 अधिक 8 108 म्हणजे इंटू 108 अपॉन 100 आणि या ब्रॅकेटचा काय आहे? पॉवर 2 आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? समजलंय? कसं केलं? 100 एके 100. 100 प्लस 8 108 बरोबर आहे? आता पहा 1 2 3 4 10,000 झाले. आता याला मी स्क्वेअर न करता स्क्वेअर म्हणजे काय? दोनदा मल्टिप्लिकेशन. मी हे टर्म दोनदा लिहू शकते की नाही? लिहू शकते. कोणी चढवू शकत नाही. बरोबर आहे ना? तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये लीगल मेथड वापरायच्या. तुमचा आन्सर करेक्ट येणार. 100% येणार. आता बघा 1 2 इथले 1 2 2 0 कट 1 2 1 2 इथले पण 2 0 कट. आता काही हुशार असे पण असतील बरोबर आहे. ते काय म्हणतील मॅडम इथे इथला मधला 0 काटला तर असा कटत नसतो रे बाबा. आधीच क्लिअर करते. काही जण खूप हुशार असतात. ते कुठे काय काढतील काही सांगता येत नाही आणि मग म्हणतात आम्ही तसंच करतो पण आमचं आन्सर येत नाही मॅडमचं आन्सर येऊन जातं. बरोबर आहे ना? अशा वेळेस काय होतं? आपलं आन्सर चुकतं. आता मला सांगा 108 आपल्याकडे काय उरलाय? हा 1. 1 गुणिले 108 108 108 गुणिले 108 बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे काय उरलेला आहे? 108 चा वर्ग. काय मिळाला आपल्याला? 1 1 क्लिअर आहे 664 हा मिळाला आपल्याला 108 चा वर्ग. म्हणजे ही काय मिळाली आपल्याला टोटल? रास मिळाली. काय मिळाली? रास. काय मिळाली? रास. क्लिअर आहे? रास काय मिळाली? 11,664. आता मला सांगा मला काय काढायचंय? व्याज काढायचंय. मला काय काढायचंय? व्याज. काय काढायचंय? व्याज. मी काय करणार? रास मिळालेली आहे. रास मायनस मुद्दल. करेल की नाही करेल? मग बघा रास किती आहे? 11,664 मायनस माझी मुद्दल काय होती? 10,000 होती. होती की नाही? मग त्यातून मायनस करायचे. किती मिळाले मला? 4 6 6 1 आणि 0 म्हणजे 1664 हे काय झालं माझं? 1664 माझं काय झालं? व्याज झालं. जे की काय होतं? चक्रवाढ व्याज होतं. आता मी तुम्हाला हीच गोष्ट ट्रिकने सांगणार आहे. बघा ट्रिक कशी करायची. ट्रिक कशी यूज करायची ते पण तुम्हाला सांगणार आहे. आणि हा फॉर्म्युला कोणाला जड जात असेल तर त्यांनी ट्रिकने छान पद्धतीने समजून घ्या. काय करते लक्ष द्या. इथे ट्रिक एक्सप्लेन करते. ठीक आहे? आता मला काय काढायचं आहे? 2 वर्षाचं काढायचं आहे. माझ्याजवळ टोटल अमाउंट किती आहे? 10,000 रुपये. बरोबर आहे? 10,000वर मला किती वर्षाचं व्याज काढायचंय? 2 वर्षाचं काढायचंय. मग इथे मी 2 बॉक्स केले. ठीक आहे. आता 10,000वर किती टक्के दराने म्हटलंय? 8% दराने म्हटलंय. 8% दरानं. आता 10,000 8% दराने किती येणार? सिंपल इंटरेस्ट पहिले सिंपल इंटरेस्ट काढायचं. 10,000 8% दराने किती येते? 800 रुपये. इथे पण काय येणार? 800 रुपये. क्लिअर आहे? मग आता मला सांगा, हे काय झालं? 2 वर्षाचं सरळ व्याज झालं. 2 वर्षाचं काय झालं? सरळ व्याज झालं. आता बऱ्याच जणांच्या डोक्यात हाही प्रश्न असेल, हे 800 कुठून घेतले मॅडमनी? हे बघा, कसं काढायचं? 10,000च्या आता बऱ्याच जणांच्या डोक्यात हा पण प्रश्न असेल, मॅडमनी ही 800 कुठून घेतली? कसं काढायचं? 10,000च्या क्लिअर आहे? किती टक्के? 8%. टक्के म्हटलं की डिवायडेड बाय काय घेतो आपण? 100. हे 2 झिरो आणि वरचे 2 झिरो कटले. इथे काय उरलं? 100. 100 गुणिले 8 किती मिळाले? 800. किती मिळाले? 800. मग हे काय झालं? 10,000वर 8% दरानं पहिल्या वर्षाचं व्याज किती मिळालं? 800.
10,000वर 8% दरानं दुसऱ्या वर्षाचं व्याज किती मिळालं? 800. मग आता 800, 800 दोनदा का घेतले? कारण 2 वर्षाचं व्याज होतं. मला एक साधी गोष्ट सांगा, की आपण कंपाऊंड इंटरेस्ट काय असते, की व्याजावर व्याज लागणे याला काय म्हणतो? कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर आहे. म्हणजे मी पहिल्या वर्षी रक्कम घेतली होती, त्याचं पहिल्या वर्षीची रक्कम आणि पहिल्या वर्षीचं जे व्याज आहे, त्या व्याजावर पण दुसऱ्या वर्षी काय लागत आहे? व्याज लागत आहे. याला काय म्हणतो आपण? चक्रवाढ व्याज. क्लिअर आहे? व्याजावर व्याज लागणे. बरोबर आहे? नसेल समजलं तर एक छान उदाहरण देऊन सांगते. आता मला सांगा, आता पहिल्या वर्षीचं व्याज झालं ₹800, दुसऱ्या वर्षीचं झालं ₹800 हे झालं सरळ व्याज. पण कंपाऊंड इंटरेस्ट जो आहे तो पहिल्या वर्षीच्या व्याजावर पण लागायला पाहिजे की नाही? बरोबर आहे. मी काय म्हटलं पहिल्या वर्षीच्या व्याजावर पण लागतो. मग इथे पण ₹800वर 8% व्याज म्हणजे किती? 8 64. बरोबर आहे. मग आता बघा याच्यावरून तुम्हाला सगळं क्लिअर होईल. दुसऱ्या वर्षी लागेल का नाही? कारण 2च वर्षासाठी आहे ना. तिसऱ्या वर्षी जर असतं तर दुसऱ्या वर्षाच्या याच्यावर पण लागलं असतं. SI इक्वल्स टू किती मिळालं? हे जे 2 आहेत हे झाले SI. किती? 1600. किती मिळाले? 1600. CI इक्वल्स टू किती मिळाले? 1664. किती मिळालं? 1664. आणि जर तुम्हाला म्हटलं, की आता रास सांगा. बरोबर आहे. रास सांगा जर म्हटलं तर काय करायचं? जी रक्कम आहे तुमची मुद्दल 10,000 प्लस 1664 हे काय जाणार? हे काय होणार? टोटल तुमची रास होणार. बघा आता हे फॉर्म्युल्याने काढायचं की विथ ट्रिकने जायचं ते तुम्ही ठरवा. दोन्हीही पद्धतीने मी सांगितलेलं आहे. दोन्ही पद्धतीनं खूप इझी आहे. ₹1000 मुद्दलावर दशादशे 10% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज काढा. आता किती रुपये मुद्दल आहे? ₹1000 मुद्दल. मी काय घेतलं? ₹1000 मुद्दल. आपण फॉर्म्युल्याने जाऊच नाही. का? कारण मला वाटते ही ट्रिक जर समजली ना तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची गरज नाही. जर फॉर्म्युल्यामध्ये पॉइंट वगैरे आले, कठीण झालं तर तुमचं अजून कॉम्प्लिकेशन वाढेल. त्यापेक्षा हे एकदम इझी आहे. आता बघा किती म्हटलेलं आहे? 2 वर्षाचे. बरोबर आहे? मग 2 वर्षाच्यासाठी किती डबे घ्यायचे? इथे 2 बॉक्स घ्यायचे. किती टक्के दराने म्हटलंय? 10% दराने. किती टक्के दराने म्हटलंय? 10% दराने. बरोबर आहे ना? म्हणजे इथे पण पहिल्या वर्षी 10% दर, दुसऱ्या वर्षी पण 10% दर. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? आता मला सांगा ₹1000वर 10% दराने म्हणजे किती येणार? ₹100. बरोबर आहे ना? ₹1000वर 10% दराने म्हणजे किती येणार? ₹100. क्लिअर आहे? सॉरी. म्हणजे ₹1000वर 10% दराने ₹100. दुसऱ्या वर्षी ₹1000वर 10% दराने ₹100. आता कंपाऊंड इंटरेस्ट आहे म्हणून तो पहिल्या वर्षाच्या व्याजावर पण लागणार आहे. पहिल्या वर्षाच्या व्याजावर लावायचा मग. किती दर तोच राहणार 10%. आता ₹100वर 10% म्हणजे किती? ₹10. ₹100वर 10% म्हणजे किती? ₹10. बरोबर आहे? मग आता यांची टोटल किती झाली? इथे मांडायची. SI इक्वल्स टू किती मिळालं? 200. का बरं? पहिल्या वर्षीचं दुसऱ्या वर्षीचं यांची ऍडिशन 200. CI इक्वल्स टू किती मिळालं? ₹210. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? बरेच वेळा तुम्हाला म्हणतात कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट मधला फरक विचारतात. मग फरक विचारला तर काय? फरक विचारला तर 210 वजा 200 किती येणार? ₹10. किती येणार? ₹10. समजलं की नाही रे? सोपं आहे की नाही? कठीण आहे का खूप? काहीच कठीण नाहीये. समजेल तुम्हाला आणि नसेल समजलं की नाही तर थोडासा स्वतःला वेळ द्या. पहिल्या, दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये कन्सेप्ट क्लिअर नसेल झाली तर तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये 100% क्लिअर होणार आहे. कुठेही जाऊ नका. व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघत राहा. क्लिअर आहे? बघूया. ₹1000वर 3 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज काढा. इथे व्याजदर आहे 10%. व्याजदर काय आहे? 10%. ठीक आहे. आता बघा किती रुपयावर? ₹3000 लिहिले ₹3000 मी. किती वर्षासाठी म्हटलंय रे? 3 वर्षासाठी म्हटलंय म्हणून 3 बॉक्स काढायचे. 1, 2, 3.
ठीक आहे. आता 1000 रुपयावर 3 वर्षाचे सरळ व्याज काढायचे आहे पहिले. तर मला सांगा सरळ व्याज म्हणजे काय? 10% दराने इकडे बघा काढून दाखवते तुम्हाला. 3000 रुपयावर 10% टक्के म्हटलं की डिवायडेड बाय 100. 1, 2 बरोबर आहे? सॉरी 3000 नाही, हजारोच रुपयावर आहे. इथे 1000 रुपयावर आहे. इथले पण 2 झिरो कट करा. मग 10 गुणिले 10 किती आले? 100. म्हणजे पहिल्या वर्षी पण 100 रुपये व्याज भेटणार, दुसऱ्या वर्षी पण 100 रुपये व्याज मिळणार आणि तिसऱ्या वर्षी पण 100च रुपये व्याज मिळणार. आता मला सांगा चक्रवाढ व्याज काढायचंय की नाही? मग 3 वर्षाचं असल्यामुळे पहिल्या 2 वर्षाच्या याच्यावर पण काय लागणार आहे? कंपाऊंड इंटरेस्ट लागणार आहे 10% दराने. बरोबर? आता इथे 10% दराने आणि इथे पण 10% दराने. तर 100 रुपयावर 100 रुपयावर 10% दराने म्हणजे किती? 10 रुपये. इथे पण 10% दराने म्हणजे किती? 10 रुपये. 2 वर्ष लागलं. बरोबर? आता पहिल्या वर्षी या व्याजावर लागलं, दुसऱ्या वर्षी यावर लागलं. बरोबर आहे? आता तिसऱ्या वर्षी पुन्हा यावर लागणार की नाही लागणार? लागणार आहे ना, कारण 3 वर्षाचं आहे. म्हणून यावर पण काय लागणार आहे? पुन्हा 10% दराने लागणार आहे. म्हणजे 100 रुपयावर 10% म्हणजे किती? 10 रुपये. आता बघा, हा जो पहिल्या वर्षीचा कंपाऊंड इंटरेस्ट होतं, यावर पण काय लागणार आहे? व्याज लागणार आहे. व्याजावर व्याज लागते. व्याजावर व्याज लागणे यालाच काय म्हणतो आपण? कंपाऊंड इंटरेस्ट. मग या 10 रुपयावर 10% दराने म्हणजे किती होऊन राहिला? 1 रुपया. मग आता मला सांगा, आपलं जे एस-आय होतं, एस-आय म्हणजे सिंपल इंटरेस्ट किती होतं? 10, 100 अधिक 100 अधिक 100 किती मिळाले? 3 वेळा मिळालेले आहे ₹300. बरोबर आहे? कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे सगळ्यांची काय बेरीज? 100, 100, 100 300 आणि हे 10, हे 10, हे 10 330 आणि हा काय झाला? ₹1. ₹331. जर तुम्हाला रास विचारली असती तर काय आलं असतं? 1000 प्लस ₹331 किती झालं असतं? ₹1331. ₹1331. क्लिअर आहे सगळ्यांना? बघा सोपं आहे की नाही? समजतंय की नाही समजत आहे? ठीक आहे? सोपं आहे. तुम्हाला समजेल आणि नसेल समजलं तरी पुन्हा यावरचे प्रॅक्टिस एक्झाम्पल मी घेईल. त्यामध्ये सगळं क्लिअर होऊन जाईल. जर तुम्हाला 70% जरी समजत आहे, तर पुन्हा व्हिडिओ पॉज करून बघा. बऱ्याच जणांना ही कन्सेप्ट नवीन वाटते. पण मला असं वाटते की ट्रिक केव्हाही सोपी आहे याची. कशापेक्षा? फॉर्म्युल्यापेक्षा. जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही मला प्रत्येक एक्झाम्पल फॉर्म्युल्यानी सांगू शकता आन्सर काढून. फॉर्म्युल्याने मी पहिलं काढून दाखवलेलं आहे की नाही, तसं मी आता ट्रिकने सांगते. तुम्ही फॉर्म्युल्याने यूज करा. तुम्हाला जे इझी वाटत असेल ते यूज करायचं आहे. क्लिअर आहे? नेक्स्ट एक्झाम्पल बघूया लगेच. 8,000 रुपयावर 5% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज काढायचे आहे. क्लिअर आहे? बघा. तीच तोच फंडा यूज करायचे. काय करायचं? तोच फंडा यूज करायचा. पहिले काय घ्यायचा? एक बॉक्स घ्यायचा. एका बॉक्समध्ये किती घेणार? 8,000 रुपये घेणार. क्लिअर? हे बघा सांगते इथे. 8,000 रुपये. किती? 3 वर्षासाठी म्हटलेलं आहे. मी मुद्दाम 3 वर्षाचे घेतले. जनरली तुम्हाला 2 वर्षाचे विचारतात. पण मी का घेतले 3 वर्षाचे? कारण 3 वर्षाच्या ह्याच्यात किती बॉक्स येते तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आता यामध्ये क्लिअर होऊन जाईल बघा. पहिल्यामध्ये थोडं जड वाटलं असेल बऱ्याच जणांना. यामध्ये 100% क्लिअर होईल खात्री आहे मला. हं. आता 5% दराने म्हटलंय म्हणजे 8×5 40 बरोबर आहे. किती रुपये येतात? ₹400 येतात. पहिल्या वर्षी 400, दुसऱ्या वर्षी 400, तिसऱ्या वर्षी पण 400. ज्यांना हे समजलं नाही त्यांच्यासाठी इकडे 8,000 चे किती? 5% दराने. टक्के म्हटलं की 100 आहे. 00, 00 कट. 8×5 40. 40 वर 1 शून्य ₹400 बरोबर आहे. म्हणजे हे किती टक्के दराने मिळालेलं आहे तुम्हाला? 5% दराने. क्लिअर आहे की नाही? आता पहिल्या वर्षी काय होणार? बघा. पहिल्या वर्षी काय होणार? यावर व्याज लागणार आहे आणि यावर पण व्याज लागेल. ठीक आहे? आणि तिसऱ्या वर्षी यावर पण व्याज लागेल.
आणि फायनल शेवटी पहिलं जे व्याज लागलं होतं ना हे, यावर पण व्याज लागणार आहे. आता बघा तुम्ही 2 याचं असेल तर किती बॉक्स येतात? पहिले 2, 1 आणि 1 बरोबर आहे. आता इथे बघा तुम्ही किती आले? हे छोटे बॉक्स आले 4, नंतर हे याचे आले 3. बघा आता ₹400 5% दराने किती होतंय? 4 पंच 20. इथे पण 4 पंच 20, इथे पण 4 पंच 20. हे नसेल समजलं त्यांच्यासाठी इकडे. ₹400 किती टक्के दराने? 5% दराने. 100% म्हटलं की डिव्हायडेड बाय 100 शून्य शून्य कट 5 चोक 20. मग बघा पहिल्या वर्षी ₹20 व्याज लागणार चक्रवाढ व्याज घेताना, दुसऱ्या वर्षाच्या याच्यावर पण ₹20 लागणार. आता तिसऱ्या वर्षाचं जेव्हा भरतो तेव्हा पहिल्या वर्षाच्या याच्यावर पण लागणार. आणि जे सगळ्यात पहिले लागलं होतं ₹20 या ₹20 पण किती टक्के? 5% दराने लागणार. आता ₹20 5% दराने म्हणजे किती? ₹1. बघा ₹20 5% दराने किती? 5 एक 5, 20 पंच 100, 20 20 कटले. काय उरलं? ₹1. बरोबर आहे. म्हणजे यावर ₹1 मिळाला. आता तुम्हाला एस-आय म्हटलं तर काय घेणार तुम्ही? पहिले वरचे 3 बॉक्स एस-आय असते. 400, 400, 400 किती मिळाले? ₹1200 काय मिळालंय तुम्हाला? एस-आय मिळालेला आहे. सी-आय म्हटलं तर काय येणार? 400, 400, 400 1200, 1260 आणि ₹1261. बरोबर आहे की नाही? सोपं आहे की नाही? समजत आहे सगळ्यांना? बरोबर आहे. आणि तुम्हाला ₹8000 जर अमाउंट विचारली पूर्ण, टोटल अमाउंट विचारली, काय येणार तुमचं? 8000 प्लस 1261 किती येणार? 1, 6, 2 आणि 9. 8 आणि 1 9. ₹9261. क्लिअर आहे की नाही? सोपं आहे की नाही? सांगा रे. समजतंय ना सगळ्यांना? 100% समजत असेल असं गृहीत धरते. आणि मी पुन्हा पुन्हा सांगते, समजत नसेल, कन्सेप्ट क्लिअर होत नसेल तर व्हिडिओ पॉज करून पुन्हा बघा. तुम्हाला या पद्धतीनं नसेल कळत तर तुम्ही 100% फॉर्म्युला यूज करू शकता. फॉर्म्युल्याचं एक्झाम्पल मी सुरुवातीलाच एक्सप्लेन केलेलं आहे. पण मी ही मेथड यूज करते. मला खूप इझी वाटते. कारण फॉर्म्युल्यामध्ये काय होते, कधी-कधी कठीण जाते. ठीक आहे? तो पण इझीच आहे. तो पण फार लक्षात ठेवण्यासाठी कठीण नाही. तुम्ही दोन्ही पद्धतीनं जाऊ शकता. क्लिअर आहे? समजते सगळ्यांना? नेक्स्ट एक्झाम्पल लगेच. आता बघा एका राशीचे 2 वर्षाचे सी-आय 410 आहे. आता आपल्याला इथे कंपाऊंड इंटरेस्ट दिलेला आहे, सरळ व्याज पण दिलेला आहे. व्याजाचा दर विचारलेला आहे काय आहे? आता मला सांगा मी इथे हायलाइट करते बघा. एस-आय काय आहे? ₹400. किती वर्षाचे रे? 2 वर्षाचे. किती वर्षाचे? 2 वर्षाचे. किती वर्षाचे? 2 वर्षाचे. काय एस-आय ₹400 म्हणजे एका वर्षाचं किती असणार? ₹200 आणि दुसऱ्या वर्षाचं ₹200 आणि तुम्हाला सी-आय दिलेला आहे ₹410 म्हणजे हे तर 400 झालेले आहे. यावर किती लागलेलं असणार? ₹10. बरोबर आहे. आता हे डायग्राम ज्यांना ज्यांना समजली ना, त्यांना त्यांना पहिले प्रॉब्लेम लक्षात येतील. बघा ₹400 म्हटलेलं आहे एस-आय म्हणून 200, 200 2 वर्षाचे. बरोबर आहे. 2 वर्षाचे किती? हे 200 आणि हे 200 झाले 400. आता कंपाऊंड इंटरेस्ट त्यांनी ₹10 म्हटलंय. म्हणजे पहिल्या वर्षाच्या व्याजावर किती रुपये लागणार? ₹10,000. मग आता मला सांगा विचारलेलं आहे. कसं काढायचं? ₹200 किती रुपये लागले? ₹10. ₹200 किती लागले? ₹10. तर ₹100 किती? बस एवढंच करायचं. आता याचं काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. 100 गुणिले 10 अपॉन 200. 0 कट, 0 कट, 0 कट, 0 कट. ठीक आहे. 2 1 जा 2, 2 5 जा 10. म्हणजे व्याजदर तुम्हाला किती मिळाला? 5%. व्याजदर किती मिळाला? 5%. क्लिअर आहे सगळ्यांना? समजतंय की नाही समजत आहे? सोपं आहे. आता नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे, हे खरं तर तुमच्यासाठी होमवर्क होतं. पण या टाइपचं एकच एक्झाम्पल झालं म्हणून तुम्हाला समजावून सांगते बघा. 320 काय आहे दिलेला? एस-आय दिलेला आहे. सिंपल इंटरेस्ट 320 आहे. मग बघा 320 आहे की नाही? मग 2 वर्षाचा आहे म्हणून काय करणार आपण? 320 ला जर डिव्हाईड केलं तर 160, 160. 2 ने डिव्हाईड केलं. बरोबर आहे. आता पहा
इथे दिलेला आहे 328, 320 तर ऑलरेडी काय आहे, CI आहे, SI आहे. मग हे ₹8 काय लागले यावर? लागले. बरोबर आहे? मग आता मला सांगा ₹160 वर जर ₹8 लागतोय, तर ₹100 वर किती? चला काढायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे? 100 गुणिले 8 अपॉन 160. 0 कट, 0 कट. 8 एके 8, 8 दुने 16, 2 एक 2, 2 पंच 10. म्हणजे पुन्हा व्याजदर किती मिळालेला आहे? 5%. व्याजदर किती मिळालेला आहे? 5%. क्लिअर आहे की नाही? सोपं आहे की नाही? समजलं सगळ्यांना? आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी पहिल्यांदा शिकली होती, तेव्हा मला पहिल्याच याच्यामध्ये कन्सेप्ट नव्हती कळली. पण जसं आपण प्रॅक्टिस करतो, तसं आपल्याला छान पद्धतीनं सगळे पॉइंट्स क्लिअर होत जातात. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, सॉल्व्ह करून पहा, नोट्स काढून पहा. तुम्हाला 100% समजणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तब तक के लिए बाय. बेस्ट लक. छान अभ्यास करा.